राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मधूचं फक्त 17व्या वर्षी आपल्या वयाच्या दुप्पट वयाच्या व्यक्तीबरोबर 34 वर्षाच्या रविकांतबरोबर झालं लग्न. दोघांचं लग्न खूप थाटामाटात झालं. मधूची हे लग्न करायची मनाची अजिबात तयारी नव्हती, पण आईने म्हणजे गौरीने तिचं लग्न जबरदस्ती रविकांतबरोबर लावून दिलेलं होतं. लग्नानंतरची पहिली रात्र होती. मधू बेडवर बसली होती. दोन्ही हातात हात धरून ती हाताची बोटं मोडत होती आणि खूप घाबरलेली होती. अंग तिचं थरथरत होतं, कारण एका मैत्रिणीनं सांगितलं होतं की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा खूप वाईट प्रकारे घोडाघोडा खेळतो आणि आपली हालत खूप खराब होते. तुझा नवरा तर वयाने जास्त आहे, तर तो तर खूपच वाईट प्रकारे करेल. त्यामुळे ती खूप घाबरलेली होती. थोड्या वेळानंतर दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मधू उठून उभी राहिली तर रविकांत रूममध्ये आला आणि स्पष्ट म्हणाला, आज मला तुझ्याशी काहीही करायचं मूड नाही आहे. त्यावर मधू थोडी रिलॅक्स झाली. मनाला आधार बसला. नंतर थोड्या वेळाने रविकांतने आपल्या खिशातून फोन काढून दिला आणि मधूला म्हणाला, तुझ्या आईला गौरीला इकडेच लवकरात लवकर बोलव. आज माझा तुझ्या आईबरोबर करायचा मूड आहे. हे शब्द रविकांतच्या तोंडातून ऐकताच मधू आश्चर्यचकित झाली की रविकांत, लग्न माझ्याबरोबर झालेलं आहे. तो माझ्याशी काही न करता माझ्या आईबरोबर तो सुहागरात करणार, हे मधूला अजिबात पटलं नव्हतं. नंतर मधूने आपल्या आईला म्हणजे गौरीला फोन लावला आणि रविकांतने जे जे शब्द तिला म्हटले होते तसे शब्द मधूने आपल्या आईला सांगितले. आई आपल्या हातची कामे सगळी सोडून लवकरात लवकर मुलगी आणि जावयाच्या रूममध्ये पोचली. ती बाजूच्याच घरामध्ये राहत होती आणि तिथे आल्यानंतर सासरच्या लोकांना म्हटली, थोडं काम आहे, असं कोणतं ना कोणतं कारण सांगून ती आपल्या मुलगीच्या रूममध्ये गेली. नंतर जे घडलं ते आई, मुलगी आणि जावयाच्या संबंधात काळीमा फासणारं कार्य होतं. मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा. मधूचं वय फक्त 17 वर्ष होतं. कॉलेजचे शिक्षण घेत होती, पण तरीही तिच्या आईने तिच्या लग्नाचा हट्ट जिद्द धरला होता. मधूचे वडील कमवत नव्हते, त्यामुळे त्यात मधूच्या वडिलांच्या शब्दाला मानसुद्धा नव्हता. आईने जे निर्णय घेतले ते सगळ्यांना मान्य करावे लागतील, म्हणून आईने 17 वर्षाच्या मधूचं लग्न 34 वर्षाच्या रविकांत बरोबर लावून दिलं. रविकांत हा त्या एरियाचा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता. दिसण्यामध्ये ठीक होता, इतका चांगला पण नव्हता. दिसण्यामध्ये पण चांगला नव्हता आणि चेहरा पण इतका खास नव्हता. त्याचबरोबर चेहऱ्यावरून तो खूप क्रूर वाटत होता आणि सगळीकडे मारामारी करणे, भांडण करणे, पैशाची वसुली करणे, लोकांना मारणे हीच त्याची कामं असायची. तरीही अशा व्यक्तीबरोबर त्या आईने आपल्या एवढ्या लहान मुलगीचं लग्न लावून दिलं. सुरुवातीला मधूच्या वडिलांनी खूप लग्नाला विरोध केला, पण मधूच्या वडिलांचा एकही चाललेलं नव्हतं. तरीही अखेर मधूचं आणि रविकांतचं लग्न झालं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रविकांत मधूबरोबर काहीही करण्याचा मूडमध्ये नव्हता, तर त्याचा मूड गौरीबरोबर शारीरिक संबंध ठेवायचा होता. तशाच प्रकारे गौरी तिथे पोचली. गौरी आणि रविकांत या दोघांचा शारीरिक संबंध त्यांच्या मुलगीसमोरच झाला. म्हणजे मधूने आपल्या आईला नको त्या अवस्थेत आपल्या नवऱ्याबरोबरच पाहिलं. त्या दोघांचा रंगारंगीचा कार्यक्रम झाल्यानंतर गौरी मधूला म्हणते की मुली, हे जे तुला मी सांगितलेलं आहे तसंच तुला पण करावं लागणार आहे. चंद्रकांतला तुला खुश ठेवावं लागणार. जसं मी करून दाखवले तसंच तू पण आपल्या नवऱ्याबरोबर करत जा. जगातली ही पहिली आई असेल जी आपल्या मुलगीला प्रॅक्टिकली सगळं करून दाखवत आहे. आईचा आणि नवऱ्याचा रंगारंगीचा कार्यक्रम झाल्यानंतर आईने आपल्या मुलगीला मधूला धमकी दिली की तू हे सगळं बाहेर सांगितलंस तर चंद्रकांत तुझं काय हाल करेल ते तू स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही आहेस. मधूने पहिलंच हे सगळं पाहिलेलं होतं आणि नंतर आईची ही धमकी ऐकून ती मनापासून खूप खचलेली होती आणि तिचं तोंडसुद्धा बंद पडलं होतं. तिने कोणाला सांगितलं तर आईची बदनामी होणार आणि कोणीही माझी मदत करू शकणार नाही, कारण नवरा गुंड प्रवृत्तीचा होता. मित्रांनो, आता तुमच्या मनात एक गोष्ट आली असणार की अचानक नवरा
आपल्या सासूबरोबर हे कार्य कसा करू शकतो आणि तिच्याबरोबर तो सुहागराग करतो, रंगारंगीचा कार्यक्रम करतो, हे तर एका वेळीची गोष्ट नाही आहे. तर ह्या पाठीमागे पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर ते चला ऐकूया. ते म्हणजे एके दिवशी भरपूर पाऊस पडत होता. ही गोष्ट 5 ते 6 वर्षापूर्वीची आहे. भरपूर उसळदार पाऊस होता. रविकांत स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी एका अंगणात उभा होता. ते अंगण आणि ते घर दुसऱ्या कोणाचं नसून गौरीचं होतं. गौरी बाहेरून आलेली होती. पूर्ण पाण्यात टपटप भिजलेली होती. तिने खूपच पातळ साडी घातलेली होती. त्याचबरोबर ब्लाऊजसुद्धा खूप पातळ होता. त्यामुळे तिचा शरीराचा पूर्ण आकार दिसत होता. रविकांत गौरीला एकटक बघत होता. त्याच्या नजरेत वाटतच होतं की त्याची नियत चांगली नाही आहे. तरीही गौरी तिथून कुठे गेली नाही. तिथेच उभी होती. ह्या ठिकाणी दुसरी कोणती महिला असती तर तिने पदराने आपल्याला झाकून घेतलं असतं. पण ती आपल्या शरीराचं अंग प्रदर्शन करत होती. म्हणजे ती इशारा देत होती रविकांतला की मी तुझ्याबरोबर सगळं करायला तयार आहे. पहिल्याच ओळखीत गौरीने रविकांतला आपल्या घरी नेलं. दोघांच्यात रंगारंगीचा कार्यक्रम झाला. दोघांनी एकमेकांना शरीराचा चांगला सुख दिला आणि त्याचबरोबर ते दोघांना मनसोक्त आनंद देत होते. त्यांचा हा रंगारंगीचा कार्यक्रम 1, 2 ते 3 तास सुरूच होता. त्या दिवशी गौरीला पूर्णपणे शरीरसुख मिळाल्याचा आनंद झाला होता. कारण गौरीचा नवरा दोन्ही पायाने अधू होता आणि तो बेडवरच असायचा. म्हणून गौरीला हवं तसं सुख तिच्या नवऱ्याकडून मिळत नव्हते. आणि दुसरीकडे रविकांतला सुद्धा गौरीच्या शरीराची ऊब आवडत होती. म्हणून आता दोघेजण वारंवार एकमेकांशी भेटत होते. दोघांना एकमेकांशी शरीरसंबंध ठेवून आता 6 वर्षे झालेली होती. गौरीला एक मुलगी होती. जेव्हा ती रविकांतशी भेटली तेव्हा तिच्या मुलगीचं वय फक्त 11 वर्ष होतं आणि ती शाळेला जात असे. पण आता ती कॉलेजला जाऊ लागली होती. कॉलेज नेहमी सकाळचंच असतं. 12पर्यंत ती घरी परत यायची. आता गौरीला स्वतःच्या मुलगीचा अडथळा होऊ लागला होता. मधूमुळे गौरी आणि रविकांत यांची भेट होणे खूप कठीण झालेले होते. कारण दोघांना घरात मोकळा वेळ मिळत नव्हता. म्हणून गौरीने मधूचं लग्न लावून देण्याचा विचार केला. पण हा विचार चांगला होता असं फक्त तिला वाटत होतं. पण गौरीच्या नवऱ्याला ह्या लग्नाला पूर्णपणे विरोध होता. कारण गौरी अजून लहान होती. तिचं वय फक्त 17 वर्ष होतं आणि ज्या व्यक्तीबरोबर गौरीने मधूचं लग्न लावण्याचा विचार केलेला होता तो रविकांत आणि रविकांत हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता आणि मधूच्या वयाने दुप्पट वयाचा होता. हे 2 कारण जे होते भरपूरच होते लग्नाला विरोध करण्यासाठी. पण गौरीच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही. अखेर गौरीने स्वतःचा हट्ट पुरवला. कारण गौरीला आपल्या मुलगीचा कायमचा काटा काढायचा होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे गौरी आणि रविकांत ह्या दोघांची मैत्री झालेली आणि नंतर शरीरसंबंधसुद्धा झालेला होता. हे रंगारंगीचा कार्यक्रम मधूच्या रूममध्येच होत होता. आता हे नेहमीचं सुरू झालेलं होतं. आता मधूला हे सगळं सहन करणं खूप असह्य झालेलं होतं. म्हणून मधूने धाडस धरून एके दिवशी आपल्या वडिलांना आपल्या आईबद्दल आणि नवऱ्याबद्दल असलेले शारीरिक संबंध स्पष्टपणे आपल्या वडिलांना सांगितले. वधूच्या वडिलांना भयानक राग आलेला होता. मधूच्या वडिलांची सुरुवातीच्या मानाने आता तब्येत खूप ठीक होती आणि मधूचे वडील बऱ्यापैकी आता चालू शकत होते. म्हणून मधूच्या घरी जेव्हा गौरी आणि रविकांत या दोघांचा शरीरसंबंध सुरू होता तेव्हा मधूने आपल्या वडिलांना बोलावून घेतलं. वडिलांनी सुद्धा वेळ न घालवता लगेचच मधूच्या घरी पोचले. पण जाताना त्यांनी एक मोठी रॉड लोखंडाची उचललेली होती आणि रविकांतच्या दोन्ही पायांना इतकं बेदम मारलं की रविकांतचा पूर्ण नशाच उतरला. त्यावेळी रविकांत जो खूप दारू प्यायला होता त्यामुळे तो तिथेच अधू झाला आणि दुसरीकडे त्याने रॉडने आपल्या बायकोला डोक्यावर जोराने वार केला. गौरी तिथेच बेशुद्ध पडली. डोक्यावरून रक्त वाहत होतं. नंतर ती जागीच थंड झाली आणि तिचा जीव गेला. नंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी सगळी परिस्थिती जाणून घेतली. चूक तर इथे चौघांची होती. पण मुख्यतः गुन्हा झालेला होता मधूच्या वडिलांकडून. म्हणून मधूच्या वडिलांना अटक करण्यात आली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरीकडे रविकांतचे दोन्ही पायाचे उपचार सुरू करण्यात आले. रविकांतचे उपचार संपल्यानंतर त्यालासुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि नंतर मधूला एका NGOमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिला पुढच्या शिक्षणासाठी सरकारकडून मदत मिळण्यात आली. मित्रांनो, सगळेजण म्हणतात आई हे एक देवाचं रूप आहे. पण सगळीकडे आई देवाचं रूप न घेता एक शत्रूसुद्धा बनते. 2 मिनिटाच्या शरीर सुखासाठी एका आईने आपल्या मुलगीच्या आयुष्याचं वाटोळं लावलं.
स्वतःचा सुद्धा जीव गमावला आणि स्वतःच्या संसाराला पण उद्ध्वस्त केलं. सासू आणि जावयाच्या संबंधाला काळिमा फासला. अशी आई कोणाला सुद्धा मिळू नये असा विचार प्रत्येकाच्या मनातून निघत होता. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन सत्य घटनेवर आधारित व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.